नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण पोस्टाची एक अशी योजना पाहणार आहोत ज्यामधून फक्त व्याज दरावर तुम्ही 2 लाखापेक्षा जास्त रुपये कमवू शकता। आणि तुम्ही सर्वजण जाणता की पोस्टाची योजना म्हणजे सरकारची योजना ज्यामध्ये तुमचे पैसे कधीही डुबत नाहीत, म्हणजेच युअर मनी इज कम्प्लिटली सेफ अँड सिक्युअर। तर आपण ही योजना पाहणार आहोत, तिचं नाव आहे टाइम डिपॉझिट। तर काय असणार ही योजना, तुम्हाला पैसे कसे गुंतवायचे आहेत, कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत, याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबरीने व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर पाहूयात संपूर्ण माहिती काय आहे। तर येथे टायटल तुम्ही पाहू शकता, पोस्ट ऑफिस स्कीम, फक्त व्याजातून 2 लाख रुपये कमवा, पोस्टाची मालामाल करणारी योजना। पोस्टाच्या टाइम डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणुकीवर सरकार 7.5% व्याजदर देत आहे। या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास फक्त व्याजातून 2 लाख रुपये कमवता येतात। आजकाल प्रत्येक जण पगारातून काही रक्कम वाचवून कुठेतरी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो। आपले पैसे सुरक्षित राहतील आणि चांगले रिटर्न्स मिळतील अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो। अशासाठी पोस्ट ऑफिस द्वारे चालविली जाणारी टाइम डिपॉझिट योजना फायदेशीर ठरू शकते। या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास फक्त व्याजातून तब्बल 2 लाख रुपयापर्यंतची कमाई करता येईल। तर येथे पहा, लहानापासून ते थोरापर्यंत प्रत्येक वयोगटासाठी पोस्ट ऑफिस मध्ये बचत योजना चालविल्या जात आहेत। जबरदस्त रिटर्न्स, सुरक्षित गुंतवणूक आणि कर सवलतीचा लाभ यामुळेच टाइम डिपॉझिट योजना गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे। आता या योजनेत 5 वर्षासाठी पैसे गुंतवावे लागतात। सरकार योजनेत गुंतवणूकदारांना तब्बल 7.5% व्याजदर देत आहे। म्हणजे थोडक्यात रिटर्न्स देण्याच्या बाबतीत ही योजना सेव्हिंग स्कीम पेक्षा पुढे आहे। आता येथे पहा, पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेच्या अंतर्गत गुंतवणूकदार वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात। यामध्ये 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षासाठी पैसे गुंतवता येतात। आता यात तुम्ही 1 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.9% व्याज मिळतं। तर तुम्ही 2 किंवा 3 वर्षासाठी पैसे गुंतवल्यास 7% व्याज मिळतं आणि 5 वर्षाच्या गुंतवणुकीत तब्बल तुम्हाला 7.5% व्याज मिळते, जे कोणत्याही बँकेच्या व्याज दरापेक्षा जास्त असून सुरक्षित आहे। आता ही कमीत कमी गुंतवणूक तुम्हाला किती रुपये करावी लागेल हे आपण पुढे पाहूयात। तर येथे पाहू शकता, गुंतवणूकदार केवळ व्याजातून 2 लाख रुपयापर्यंतची कमाई करू शकतात। जर तुम्ही 5 वर्षासाठी 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला तब्बल 7.5% व्याजदराने गुंतवणूकदाराला 5 वर्षाच्या कालावधीत तब्बल 2,24,974 रुपये रिटर्न्स मिळतात। आता तुमचे व्याज आणि गुंतवणुकीची रक्कम अशी एकूण 7,24,974 रुपये तुम्हाला मिळतील। याचा अर्थ व्याजातून तुम्हाला 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळते। म्हणजे जर तुम्ही 5 वर्षाकरिता 10 लाख रुपये गुंतवले तर त्यावर तुम्हाला तब्बल 4,49,948 रुपये मिळतात। म्हणजे जवळपास 5 लाख तब्बल तुम्हाला व्याजाची रक्कम मिळते। आता जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती रुपये तुम्ही गुंतवू शकता हे आपण पुढे पाहूयात। आता येथे पहा, टाइम डिपॉझिट योजनेमध्ये ग्राहकांना आयकर कायदा 1961च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो। त्याचबरोबर या योजनेमध्ये 1 किंवा संयुक्त खाते उघडता येते, म्हणजेच तुम्ही जॉईंट अकाउंट उघडू शकता। आता 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते त्याच्या किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याद्वारे उघडता येते। तुम्ही किमान 1,000 रुपयापासून खाते उघडू शकता। या दरवर्षी व्याजाचे पैसे जोडले जातात। त्याचबरोबरीने कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही, तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्ही या योजनेमध्ये गुंतवू शकता। जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाते वेळेस तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक फोटोग्राफ घेऊन जा। तेथे तुमचं 24 तासामध्ये
खात्यामध्ये अकाउंट ओपन केलं जाईल आणि तेथून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तुम्हाला ही योजना कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा। आशा करतो व्हिडिओला एक लाईक केलं असेलच। चॅनल वर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। चला तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह। तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।